अमरावतीमधील परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी वातावरण तापलंच आहे। यातच आणखी एक प्रकरणाची भर पडली। विश्व हिंदू परिषदेचा जिल्हा महामंत्री रुपेश राऊतवर महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय। यानंतर त्याची पक्षातून हकालपट्टी देखील करण्यात आली आहे। रुपेश राऊत 11 एप्रिलपर्यंत विहिंपचा जिल्हा महामंत्री म्हणून सक्रिय होता। मात्र महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल होता संघटनेची नाचक्की टाळण्यासाठी आम्ही त्याला वर्षभरापूर्वीच काढून टाकलंय असा पवित्रा विश्व हिंदू परिषदेने घेतलाय। यावरून संघटनेने या प्रकरणातून पूर्णपणे हात वर केल्याचं दिसतंय। राऊत याचा वावर केवळ परिषदेपुरता मर्यादित नव्हता। 2023 पर्यंत तो अमरावती भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचा संयोजक म्हणून कार्यरत होता। विशेष म्हणजे मार्च 2026 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्तानं गुरुकुंज आश्रमात आयोजित कार्यक्रमातही मोठ्या पदाधिकाऱ्यांसोबत सक्रियपणे तो दिसून आला। गुरुकुंज मोसरी येथील अनेक महिलांना राऊत यानं अश्लील संदेश पाठवल्याचं समोर आलंय। या गंभीर प्रकारानंतर संतप्त महिला आता पोलिसात तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत। या दबावामुळेच गुरुकुंज आश्रम येथील गजानन महाराज मंदिरांच्या सचिव पदावरून त्याची हकालपट्टी करण्यात आली आहे। एकीकडे मंदिर समिती आणि विहिंपन कारवाईचा बडगा उगारला असताना श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यात्म विभागानं मात्र अद्याप राऊत याला पदावरून हटवलं नाही। गंभीर आरोप होऊनही विभागाकडून कारवाई टाळली जात असल्यानं त्याचा पाठीराखा नेमका कोण असा सवाल उपस्थित केला जातोय। वारंवार फोन करून शारीरिक सुखाची मागणी राऊतनं एका महिलेला केली होती। पीडित महिला आरोपीला जाब विचारण्यासाठी गेली तेव्हा तिच्यावर त्यानं अत्याचाराचा प्रयत्न केला होता। तर आता या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार आहे।